आता अर्जुन युद्धाला तयारच होईना. भूमिका नीट ऐका. गांडीवं संस्कृते हस्ताक्त्वक चैव परिदह्यते. गीता प्रतिपादन करते की इंद्रिय गलित गात्र व्हायला लागले आणि हातातला चाप आणि कर्णप्रत्यंच्या गळून पडायला लागली, रोमांच उठायला लागली, गदगद होऊन अर्जुन रडायला लागला. भगवंतानी समजूत घातली, अर्जुना काय झालं रे तुला? म्हणाला मी लढणार होतो देवा, परंतु हे मातुला श्वशुरा पुत्रा शाल्ला संबंधीनच तथा, हे सगळे माझे नातलग आहेत, सख्खे चुलत भाऊ आहेत. तो आंधळ आहे ना, तो माझा काका आहे. संजयही माझा काकाच आहे, सगळे काका आहेत. विदुरही माझा काका आहे. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य सगळे माझ्या घरातले. भगवान म्हणाले अर्जुना तुझ्या बोलण्याला मी दुजोरा देतो, ते खरंय तुझं, परंतु मग जर तू त्यांचा आहे तर त्यांना तू त्यांचा हे कान कळावं. विवस्त्र द्रौपदीला केलं तेव्हा या आचार्यांच्या लाजा काही एखाद्या खुंटीवर अडकवल्या होत्या. ऐकताय ना तुम्ही? कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य सफेद दाढीवाले निवांत सिंहासनावर बसले होते आणि अशा दुष्ट प्रसंगाला विवस्त्र स्त्री करताना भारतीय संस्कृतीची त्यांना आठवण झाली नाही. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता त्यांना कळलं नाही. मातृदेवो भव कळलं नाही. सकल तीर्थांचे धुरे कळलं नाही. धन्य त्याची माता कळली नाही. लाज वाटायला पाहिजे त्यांना. आणि तू सांगतो माझे गुरु आहेत आणि तो काका. अरे लक्षाग्रहात तुम्हाला पेटवलं तेव्हा काकाचं नातं कुठं गेलं होतं? सांग ना मला तू. अरे उघड्या मांडीवरती केसाला धरून द्रौपदीला बसवण्याचा प्रयास केला तेव्हा तुझं नातं कुठे मातीत गेलं होतं? मला सांगायचं नाही. 6 महिने तयारी केली आहे. तुला युद्धात उतरावंच लागेल. माझी भावना नीट ऐका. तुला युद्ध करावं लागेल. आणि तुला युद्ध करायचं नव्हतं तर कधी यशवंतराव सभागृहात, कधी सागर बंगल्यात मला मिटिंगा का घ्यायला लावल्यात? तुला उभा राहायचं नव्हतं तर माझा वेळ वाया का दवडला? आता पडला तरी चालेल पण उभा राहायला पाहिजे. हे शूरत्व वाचलं पाहिजे. लक्षात धरा. पडू दे. पडला म्हणून काय झालं, पण उभा राहण्याची हिंमत असली पाहिजे. पडू दे ना, काय होत त्याला? आता मी का उभा राहत नाही? नाशिकात अनेक जण उभे आहेत, मी कशाला उभा राहू पुन्हा त्याच्यात? तुमच्यातली तुमच्यातच सीट तुम्हाला मिळत नाहीत, मी कशाला उभा राहू? म्हणून मी इज्जतीत खाली बसलेलो, बाकी काही नाही. श्रोते हो, चिंतनीय भूमिका नीट ऐका. अर्जुन लढायला तयार होईना. भगवंतानी चांगला दटावला. अर्जुनाचे डोळे उघडले, पण अर्जुनाच्या भूमिका बदलण्यासाठी भगवंताने एक प्रयास केलाय. तो प्रयास ऐकताना महाभारतातला तो प्रयास असा आहे. अर्जुन पांडवांचे गुरु धौम्य ऋषीत. कोण ऋषी आहेत? धौम्य. नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवी नगरमध्ये पाथर्डी तालुक्यात धौम्यगड नावाचं गड आहे. त्या गडाचं नामकरण स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी भगवानगड केलं. विषय समाप्त. ते धौम्य ऋषींना शरण गेले. कोण? अर्जुन. पाठवलं कोणी? कृष्ण परमात्म्यानी. मी सांगून जमत नाही. घरातली घरात ज्ञान कळत नसतं. कानं हे इतरांच्याच कडनं टोचवलेले बरे असतात. म्हणून भगवंतानी अर्जुनाला धौम्य ऋषींच्याकडे पाठवलं आणि धौम्यांनी सांगितलं अर्जुना तुला महाभारतात विजय प्राप्त करून घ्यायचा असेल तर शंकराची सेवा तुला करावी लागेल. विषय कट. सायं संध्येला अर्जुनानं स्नान करायचं, बिलवदल घ्यायचं आणि शिवाच्या पिंडीला व्हायचं. वालुकीची पिंड करायची आणि मग शंकर प्रसन्न झाले. कडकड कडकड आवाज आला. पिंड दुभांगली आणि शिव तेज निर्माण झालं. कर्पूर गौरम करुणावतारम. डमरू वाजवायला लागला. इथे प्रत्याहार माहेश्वरा आणि सूत्राणी 14 सूत्र बाहेर पडले. बिलवदल वाहिलं आणि नेत्र कटाक्षानं अर्जुनानं भगवान शिवाला पाहिलं. शिव प्रसन्न झाले आणि शंकराने पाशुपत अस्त्र अर्जुनाच्या हातात दिलं. फक्त अर्जुनाला शंकराने सूचना दिली, दिलेलं चिन्ह सांभाळवावा. नाशिकात कळायला एवढा वेळ लागतो? विठ्ठल काय झालंय? कीर्तन श्रवणात कानाचा दर्जा वक्त्यांनी ठेवला नाही. कुणी? वक्त्यांनी. कानांचं वाटोळ झालं तुमच्या. नर्मविनोद, हळुवारपण, सैद्धांतिक भूमिका, प्रमेय, अभंगाचे पैलू, षडंगात्मक चिंतन ऐकायला तुम्हाला जड जातं, कळत नाही. काही ठराविक चेहरे इस्पेक्टू प्रसन्न आहेत. बाकीच्यांचं काहीच फक्त काय प्रसंग आपल्यावर वाईट आला अशा भूमिकेतच ते मंडपात बसलेले आहेत. चिन्ह दिलं पण सांभाळ बर का. बऱ्याच लोकांना चिन्ह सांभाळता येत नाही. मराठी कळतीये? त्या अश्वत्थाम्याला ब्रह्मास्त्र दिलं होतं पण त्या वेड्या पागलाला सांभाळता आलं नाही. त्या चिन्हाचा दुरुपयोग उत्तरेच्या गर्भावर त्याने केला. कथा
समाप्त. चिन्ह दिल्यावर पाळता आलं पाहिजे. संरक्षण आता हा ब्रह्मदंड मला शंकराचार्यांनी दिलाय, मला तो सांभाळता आला पाहिजे. त्यापेक्षा न घेतलेला बरा, सांभाळताच आला पाहिजे. श्रुती हो, चिंतनीय भूमिका अशी आहे. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि आता युद्ध प्रसंगाला तयार झालेले अर्जुन रथावरती बसले. आता अर्जुन सक्रिय झाले. आता मारील, तुडील, कापील, सोडणार नाही. हर हर. जरा हिंदू जिवंत आहेत असा आवाज नाशिकातून राज्याला जाऊ द्या. हर हर गर्जना झाली आणि गर्भातल्या बालकाच्या मुठीत तलवार धरण्यासाठी ओळायला लागल्या. ऐकताय ना? आणि घोड्यांच्या टापाचे आवाज कानावरती आले. आता इथे घोडं कुठून आणू? विठोबा, याच बिलात मी घोडं इथं आणलं रे. हेही ज्यांना कळलं नाही त्यांना धन्यवाद देतो. याच बिलात सगळे पात्र एकत्र आणणं अवघड आहे, तरी मी घोडं आणलं बुवा, काय करावं. एक लेकरू फारच लाडाला आलं आणि घर होतं नाशिकात. बंगला नव्हता, रो हाऊस नव्हतं, फ्लॅट सिस्टीम होती. घर होतं 5व्या मजल्यावरती, लिफ्ट नव्हती. नवरा थकून भागून ड्युटीहून आला आणि बायकोनी विचारलं एवढा उशीर का झाला. तेवढ्यात ते लेकरू अट्टाहासाला आलं आणि पप्पा पप्पा मला घोडं आणा म्हणायला लागला. ऐकताय ना? आता वर घोडं कसं न्यायचं हो? बायको नवऱ्याला म्हणाली तुम्हाला काही कळत नाही, वाका. त्यांनी समोरचे हात पाय खाली ठेवले, रांगायला लागले आणि लेकराची समजूत काढली. बस बाबा घोड्यावरती. असा एक टॉवेल बांधला, लेकराच्या हातात दिला. ते पोरगं म्हणालं मम्मी घोडं चलत नाही. मम्मी म्हणाली तुला माहित नाही घोड्यांची सवय, याला मागे सटका मारल्याशिवाय पुढे चलत नाही. बऱ्याच घोड्यांना कळलं असेल विठाला. त्या लेकराची समजूत काढण्यासाठी वडील जसं घोडं झाले तसं अर्भकाचे साठी पंथी हाती धरून पाठी. मला इथं घोडं आणावं लागलं. युद्ध प्रसंग मांडत होतो. घोड्यांच्या टापांचे आवाज कानावरती यायला लागले आणि अर्जुन सक्रिय झाले आणि जय जयकार केला हर हर महादेव. तिकडं जरा एका पायाने अपंग असलेलं होतं, पण त्याला अपंग प्रमाणपत्र नव्हतं. नाही कळलं? आणि त्याचं नाव होतं शकुनी. काय नाव होतं? शकुनी. त्यांनी पाहिलं अर्जुन तो सक्रिय हो गया. भांजे आपने गट में अर्जुन के सामने कौन लड़ेगा? केलं त्यांनी. ऐकताय ना? अरे मी महाराष्ट्रात एकपत्री प्रयोग जगलो असतो, पण इकडे काही कमी नाही. परडे मस्त चाललंय. विठाला गुरुजी, या उत्पन्नाच्या काळात आता स्थळ उत्तम मिळाले असते. म्हणजे संस्थान आश्रम मी म्हणालो, वेगळे अर्थ लावतात, त्याला काय अर्थ नाही. द्रव्येन सर्वे वशः सर्वे जनाः कांचनम आश्रयन्ते. यांनी बरोबर आयडिया केली. BSNL नाही, याला 5G लागतं कळायला. टावर उभं लागतं, वायर तुटलेल्यांचं काम नाही. काय नॉट एअरटेल, नॉट एअरसीएल, आयडिया. आणि ते म्हणाल भांजे चुप मत बैठो, मेरे पास बहुत आइडिया है बेटा. अर्जुन के सामने उसके घर का ही सदस्य खड़ा कर देंगे बेटा. डोकं कसं विचित्र असतं बघितलं ना. आता लोक म्हणतात एकाच घरातले 2 जण एका मतदारसंघात उभे केले. पागलांनो, तुम्ही पाणी न्या आधी, गुळणा करायला, दात घासायला. हे पहिल्यापासून चालत आलंय. एकाच घरात येतात. कुंतीला विवाह पूर्व झालेला कर्ण आणि विवाहोत्तर झालेला अर्जुन, एकाच आईचे 2 लेकरं, एकाच कुरुक्षेत्रात एकामेकाच्या समोर उभे केले. एका बाजूला कृष्ण आहेत आणि एका बाजूला शकुनी आहे. कर्णाला आणलं वाजवत गाजवत, नटून खटून अभंग महाराज. आणि तो बलदंड ताकदीनं अर्जुन लढण्यासाठी आला. तेवढ्यात कर्ण आला. कर्णाला आवेश पाहिला आणि पितामह भीष्म ओरडले,
कुरुक्षेत्र के युद्ध में क्षात्र तेज का ही आदमी युद्ध करेगा, कर्ण नाही. आणि एखाद्या विको रिप्ले सारखा आवाज रिटर्न परत आला, हे तिथं त्यावेळेला सावध राहावं लागतं. होऊन गेला विषयात. नॉट इज अ जोक, ऑपरेटिंग फार ग्रेट काम आहे. रिप्ले परत आला, काय? कर्ण नहीं युद्ध करेगा, कर्ण नहीं युद्ध करेगा, कर्ण नहीं युद्ध करेगा. कर्ण नटून गेलता. का? एक किस देश का राजा है, किसका पुत्र है, इसका आईडी प्रूफ क्या है, आधार कार्ड लिंक है, अपडेट है? नाही. जाओ घर को. पाठवला कोण? कर्ण. त्या काळात ते आधार होता. वडिलांचं नाव काय, गोत्र काय, बाप कोण, मान खाली घातली. कर्ण सूतो वा सूतपुत्रो वा म्हणत म्हणत डोळ्याला पाणी आलं. तो राधेय कर्ण माघारी गेला. शकुनी डोकं लावलं. सांगितलं, दुर्योधन जीजू तुम तो अंधे है और मेरे बहिना ने भी पट्टी बांध ली है, लेकिन भांजे का उत्कर्ष कौन करेगा? और एक आइडिया है, अंगराज का राजा कर्ण को रातों रात बना दो बेटा. ज्यांना नाही कळलं त्यांच्या पाया पडतो. रातोरात गादीवर बसवलं. कुणी? शकुनीनी. कुणाला? कर्णाला. आता तो अंगराज कर्ण आला. आता कोण झाला तो? प्रूफ झाला ना. रथासमोर रथ आला. कर्णाने एवढी बाण मारली. वायू अस्त्र, गरुडास्त्र, पर्जन्यास्त्र, अग्न्यास्त्र, सर्पास्त्र इत्यादी. एक एक बाण असा येत होता की त्या बाणाच्या सूक्ष्म तेजानं आणि टोकदार धारेनं अर्जुनाचं मुंडकं धडापून वेगळं होऊन रक्ताच्या थरोळ्यात पडणार हे भगवंताच्या लक्षात आलं. भगवान मोठे चतुरा तो शिरोमणी. भगवान शंकराचा 11वा अवतार मारुतीचा ध्वज अर्जुनाच्या रथाला बांधला होता. हे स्कॅनिंग ऑब्झर्व ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीत ध्वजस्तंभावरी वाणरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी. अर्जुनानं शिवानी दिलं धनुष्य हातात धरलं आणि वर मारुतीला प्रार्थना केली. ध्वज फडफड फडफड फडकायला लागला. महाराष्ट्राचा आणि भारताचा भगवा सदैव फडकलाच पाहिजे. फडफडला हा आसमानी जो भगवा फराला. आणि त्याच्यावर होतं मारुतीरायाचं चित्र. इतकी हवा सुटली, इतक्या हवा सुटली. वायू त्याचे वडील, वायू त्याचे नातलग, वातात्मज, आत्मज मज पुत्र. सूचना केली हवा सोडा. आणि त्या वेगानं बाण इकडून तिकडे चालले. अर्जुन बचले आणि घोड्यांना ब्रेक मारलं आणि माना खाली घातल्या. एकही बाण अर्जुनाला लागला नाही. कथा महाभारतातली समाप्त झाली. भगवान एवढे चतुर आहेत की त्यांनी मारुतीरायांच्याकडनं अर्जुनाचं रक्षण केलं. करी दुष्टांचा संहार. आणि 2 मिनिटात मग कर्ण रक्ताच्या थरोळ्यात पडला आणि जीवन ज्योत त्याची मालवली. रुद्र 11वा अवतार. करी दुष्टांचा संहार. मग याचं नाव घ्यायचं कसं? मी खंडोबा खंडोबा नाव, देवी देवी नाव, मुंजाबा मुंजाबा नाव, म्हसोबा म्हसोबा नाव असं भजनात ऐकलं नाही. राम कृष्ण दिगंबरा मोरया हे भजन मी ऐकलेत. मारुतीचं भजन कसं करायचं त्याचं उत्तर आहे. वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम नाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. यान बाधी क्रोध काम, तयान बाधी, तयान बाधी क्रोध काम, तयान हा
बादी क्रोध कामा क्रोध कामतयान बादी वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव वाचे वदता वाणी न म्हणणे काय निवृत्ती निवृत्ती शिव नामच शिव 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 नामच त्र्यंबकेश्वर वैद्यनाथ शिव शिव नावच भगवान जनेश्वर शिव शिव नाम वक्त्यावर मोठ्या जिम्मेदाऱ्या आहेत. कुठल्या प्रांगणात कीर्तन आहे, कोणासमोर कीर्तन आहे, आयोजन काय, इष्टदेवता कोणती, संप्रदाय कोणता, श्रोते कोणते, हा समन्वय घालता घालता नाकी नवई तयार. जिंदगी पूर्ण गेली तरी अभंगाच्या भूमिका मांडता येत नाहीत. श्रोते हो, भगवान जनेश्वर महादेव आहेत, त्याच्या प्रांगणातलं कीर्तन आहे. शिवयती मंगलम नाम यस्य वाची प्रवर्तते. तुम्ही म्हणताल चिंतन सांगता मारुतीचं आणि नाव घ्यायला सांगता शिवाचं. अरे असे कॅबिनेटचं नाव घेतलं की राज्यमंत्री हातात येत असतो.